मी पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। शक्तीपीठ महामार्ग सरकार रेटणारच, काम पुन्हा सुरू करण्याचे फडणवीस यांचे निर्देश। राज्यातील 12 जिल्ह्यातील 27,500 एकर जमीन गिळंकृत करणारा आणि बागायती शेती भुईसपाट करणारा शक्तीपीठ महामार्ग राज्य सरकार रेटणार असून तसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिले। संत्रा, मोसंबी, आंबिया बहार फुटीवर परिणाम, ढगाळ वातावरणाचा फटका, रोगांचाही प्रादुर्भाव, बागायतदारांची धाकधूक वाढली। वैजापूर विभागात शेतकऱ्यांचे 1 कोटी अडकले लाल फितीत, विहिरी अधिग्रहण करून पाणी घेतले, पैसे कधी देणार शेतकऱ्यांचा सवाल। सेलू तालुक्यात नाफेडची सोयाबीन खरेदी ठप्प, लिंक फेल, बारदाण्याची टंचाई, खंवीसकडे 2213 अर्ज प्राप्त। मनमाड बाजार समितीत व्यापाऱ्यांचा बंद, शेतकरी नाराज, बाजार समिती फी 75 पैसे करण्याची मागणी। बाजार समिती फी 1 रुपयांवरून 75 पैसे करावी, या मागणीसाठी मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप पुकारला। दौंड तालुक्यात कांदा लागवड क्षेत्रात यावर्षी 20% वाढ, मजुरांचा रोज व कांद्याचे रोप महागले, शेतकऱ्यांच्या खिशाला जळ। RTEच्या जागा वाढल्या, आजपासून नोंदणी प्रक्रिया, 7020 जागा, 646 शाळांची नोंदणी, एप्रिलपर्यंत प्रक्रिया पूर्ण करावी लागणार। नागपूर विभागात पाणी पुरवठा योजने आली पण नळाला पाणी नाही आले, जलजीवन मिशन निधीअभावी वीज जोडण्या थांबल्या। वाल्मिक कराडचा ऊस तोडणी यंत्राचा कथित घोटाळा, मंत्री मुंडेंवरही गंभीर आरोप। या कथित घोटाळ्यात राज्यातील 141 शेतकऱ्यांना ऊस तोडणी यंत्राचं अनुदान मिळवून देतो असं विश्वास देत वाल्मिक कराड यांनी प्रत्येकी 8 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा शेतकऱ्यांनी आरोप केला आहे। छुप्या पद्धतीने बसवले जात आहे स्मार्ट मीटर, शासनाचे आश्वासन ठरले फोल, नवीन कनेक्शन नवीन मीटर। हेल्मेट सक्तीच्या नावावर शेतकऱ्यांची लूट होते, हेल्मेट घालून शेतात जायचं का, राज्य सीमेवरील प्रकार। सिल्लोड विभागात CCIने 58 दिवसात खरेदी केला 2 लाख क्विंटल कापूस, 5000 शेतकऱ्यांना 150 कोटी 77 लाख रुपयांचे वाटप। लातूर जिल्ह्यात सोयाबीन उत्पादकांवर संक्रांत, हमीभाव खरेदी केंद्रांना टाळे, शेतकरी चिंताग्रस्त, सोमवारी रात्री निघाले मुदत वाढीचे आदेश। लातूर जिल्ह्यात नाफेड केंद्रावर सोयाबीन खरेदी होईना, खरेदी सुरू होण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी गेटवरच। माती परीक्षण यंदा झाल्यास अहवाल मात्र पुढच्याच वर्षी, तपासणी नमुने घेतल्यानंतर अहवाल वेळेत मिळायला हवेत। दुधनेच्या पाण्याचा हरभरा, गहू, ज्वारी पिकाला बूस्टर, दुसरे आवर्तन सोडले, जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न लागतोय मार्गी। अवकाळीने दिला धक्का, विदर्भासह नागपुरात दिवसभर ढगाळ वातावरण। नाफेडच्या सोयाबीन खरेदीला 31 पर्यंत मुदत वाढ, अमरावतीमध्ये 20 केंद्रांवर होणार खरेदी, नोंदणीतील 52% शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी बाकी। कोल्हापुरातील 16,000 शेतकरी महापूर अतिवृष्टीने झालेल्या नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत, शेतकऱ्यांची गावनिहाय यादी अपलोड करण्याचे काम झाले। ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बाधित शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात नुकसान भरपाई जमा होणार होती। मकर संक्रांतीनंतर विक्रीचे बघू, तोपर्यंत कापूस घरातच ठेवू, कापूस बाजार थंडावला, 2 महिन्यांपासून भाव 7000 रुपये। बोरी येथील सौर प्रकल्प कार्यान्वित, 830 शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज, जिल्ह्यातील दुसरा सौर प्रकल्प, शेतकऱ्यांना दिलासा। वसमत विभागात बारदाण्याअभावी हमीभाव केंद्रावरील खरेदी ठप्प पडली, शेतकऱ्यांची होते गैरसोय, वाहनांचे भाडे, शेतकऱ्यांना भुर्दंड, उपलब्ध बारदाण्याचा वापर करावा। लासलगावला दर कमी झाल्याने कांद्याचे लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडले, निर्यात शुल्क तातडीने मागे घेण्याची मागणी, सरकारविरोधात झाली घोषणाबाजी। महायुतीच्या जाहीरनाम्यात कर्जमाफीचे आश्वासन, पण खरंच कर्जमाफी मिळणार का, अजित पवारांच्या वक्तव्यानंतर शेतकरी संभ्रमात। महायुतीनं शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र नवीन सरकार स्थापन होऊन 1 महिना उलटला गेला तरी अद्याप याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही। मूल तालुक्यात 8200 शेतकऱ्यांनी केली धान विक्रीसाठी नोंदणी, शेतकऱ्यांची अलोट गर्दी, मुदत संपायला केवळ 2 दिवस। मागील वर्षी मूल तालुक्याला मिळाले 11 कोटी।
अचानक टक्कल पडणाऱ्यांची संख्या 156 वर. ICMR पथक घेणार बाधित गावांची भेट. वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा. वरोरा विभागात 5 महिन्यात केवळ 500 शेतकऱ्यांच्या सोयाबीनची विक्री. 2100 शेतकरी अजूनही विक्रीच्या प्रतीक्षेत. सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार फटका. पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होणार. रुपया घसरल्याने महागाई वाढण्याची शक्यता. कोही तालुक्यात PM किसान सन्मान निधीसाठी शिबिर. 27,634 शेतकऱ्यांनी नोंदणी केली. प्रलंबित लाभार्थ्यांना त्रुटी पूर्ण करण्याची संधी. अमरावती जिल्ह्यात रमाई आवास घरकुल योजनेत गैरप्रकार. यादीत बोगस लाभार्थी. कंत्राटी अभियंत्यावर रोष. आयुक्तांकडे नागरिकांनी मांडले वास्तव. सोयाबीन खरेदीला पुन्हा 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ. केंद्रीय मंत्री मंत्रालयाचे पणन महासंघाला पत्र. राज्यात बारदाण्याअभावी ठप्प झालेली सोयाबीनची खरेदी. मुदत 12 जानेवारी रोजी संपली असली तरी पुन्हा एकदा केंद्र सरकारने 31 जानेवारीपर्यंत खरेदीला मुदतवाढ दिली. महामार्गातील शेतकऱ्यांना चौपट मोबदला दिला तरच भूसंपादन करू देणार. अन्यथा राजू शेट्टी यांचा आंदोलनाचा स्पष्ट इशारा. हिंगोली जिल्ह्यात नोंदणीनंतरही 40% सोयाबीनची खरेदी बाकीच. 31 जानेवारीपर्यंत मुदत वाढवली. शेतकऱ्यांना दिलासा. निलंगा तालुक्यातील नाफेडचे सोयाबीन खरेदी केंद्रे रात्रीतून बंद. पुढील अध्यादेश आल्याशिवाय खरेदी करणार नसल्याचे केंद्राने लावले फलक. शेतकऱ्यांमध्ये संताप. शून्याऐवजी इंग्रजीतला ओ मारला. एका चुकीनं सोयाबीनची रक्कम अडकली. शेकडो शेतकऱ्यांवर नामुष्की. शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करून बँक पासबुकची झेरॉक्स व इतर कागदपत्रे जमा केल्यानंतरही माहिती भरताना चूक केल्याने हा प्रकार घडलाय. सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. कांदा चाळीसाठी जास्त अनुदान देण्याची सूचना. स्वतःहून लाभ सोडण्याचे आवाहन. लाडकी बहीण योजनेतून बाहेर पडण्याची सुविधा. तक्रार आली तरच पडताळणी होणार. हिवाळ्यातही विजेची विक्रमी मागणी. 25,808 मेगावॅटचा पुरवठा. अतिरिक्त वीज खरेदी न करता मागणी पूर्ण. कवठे महाकाळ तालुक्यामध्ये शेतकऱ्यांची द्राक्ष हंगामाची लगबग. केरळ, आंध्र प्रदेश, बिहार, कोलकाता व मुंबईतून व्यापारी दाखल. रोखीने द्राक्ष विक्रीवर शेतकरी ठाम. सरकारकडून समूह शाळांचा हट्ट कायम. राज्यभरातून कडाडून विरोध झालेला समूह शाळा उपक्रम राबवण्याचे सरकारकडून संकेत. बीड जिल्ह्यात कर्फ्यू. 15 दिवस आंदोलन मोर्चाला बंदी. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यामध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले. वांग्याच्या दरात प्रति किलो 50 रुपयांपर्यंत घसरण. दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी वांगे बांधावर फेकले. सरपंच हत्या प्रकरणी चौकशी करणारी SIT बरखास्त. उपमहानिरीक्षक तेली SITचे प्रमुख कायम. आता 9 ऐवजी 6 जण. शरद पवार उद्धव ठाकरेंवर काय बोलता. परभणी आणि बीडमधील दहशतीवर बोला. अमित शहांवर सुप्रिया सुळेंचा हल्ला. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.